मित्रांनो नमस्कार। MPSC राज्यसेवा जी आत्ताची महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा गट अ आणि गट ब जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे, या पूर्वपरीक्षेची तयारीचा अप्रोच आपला कसा असला पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड किंवा एग्जाम ओरिएंटेड तयारी म्हणजे नेमकं काय, या संदर्भाने आपण एक सिरीज सुरू केली ज्यामध्ये सिलेबस ॲनालिसिस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आयोगाचे झालेले पेपर आहे त्याच्या ॲनालिसिसचे सब्जेक्ट वाईज सेशन आपण सुरू केलेले आहेत। त्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज PYQ आटोपल्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज सेशन सुद्धा सुरू करणार आहोत। सो मित्रांनो, आपण पूर्वपरीक्षेचे पेपर्स 2023, 22, 21, 20 आणि आजचा आपलं ठरल्याप्रमाणे 19चा पेपर आहे जो 5वा पेपर आहे। सो याचा ॲनालिसिस यासाठी आपण करतोय की हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमका कशावर भर द्यायचा आहे। हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी, हे सगळे विषय आपण घेतोय आणि पुढे अभ्यास करताना इवन ॲज अ फॅकल्टी म्हणून शिकवतानाही त्याच्यावर विशेष भर द्यायचा आहे। हे दोनही बाजू म्हणजे फॅकल्टी असेल किंवा शिक्षक असेल, या दोनही घटकांना हे समजणं अनिवार्य आहे। सो 2019चा ॲनालिसिस जेव्हा आपण बघतो मित्रांनो, तर इथे आधुनिक भारतासोबत प्राचीन आणि मध्ययुगीनला जवळपास 50% वेटेज देण्यात आलेलं आहे। म्हणजे आत्तापर्यंतच्या झालेल्या पेपरमध्ये हे प्राचीन आणि मध्ययुगीनमधलं सगळ्यात मोठं वेटेज म्हणता येईल। ओके, आणि बऱ्याचदा आपला आधुनिक भारताचा किंवा महाराष्ट्रातही समाजसुधारकांचा अभ्यास आपला असतो। बाकी जे काही महाराष्ट्रातले घराणे आहेत, चोल असतील, राष्ट्रकूट असतील, ह्या घराण्यांचा फारसा अभ्यास नसतो। परंतु ह्या प्रश्नांची जर आपण किंवा इतिहासाची तुलनात्मक अभ्यासाची जर आपण एक कंपॅरिझन केली तर प्राचीन आणि मध्ययुगीनवर तुलनेत आधुनिक भारताच्या तुलनेमध्ये कमी मी म्हणेल की कष्टावर मार्क घेता येईल असे प्रश्न आहेत। परंतु आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं आहे। बऱ्याचदा ते मध्ययुगीन आणि प्राचीनचे घटक वाचलेच जात नाहीत आणि म्हणून आपल्याला ते कठीण वाटतं। परंतु आता जेव्हा 50% वेटेज म्हणजे आता 19ला 7 प्रश्न आहेत, पण पुढे 20 असेल, 21 असेल, 22 असेल, प्रत्येक पेपरमध्ये 2, 3, 4 प्रश्न या घटकावर आहेत। त्यामुळे आता आपल्याला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सो टोटल 15 प्रश्न हे 2019च्या पेपरमध्ये आलेले। सो 15 प्रश्नांची घटकनिहाय आणि उपघटकनिहाय कशी विभागणी आहे ती बघू आपण। युरोपियनांचं आगमन ते 1857 पर्यंत पहिला घटक घेतला आपण। त्यात मोगल साम्राज्य यावर एक प्रश्न आला। त्यानंतर 1858 ते 1950 म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची बरखास्ती आणि ब्रिटिश साम्राज्याची स्थापना ते भारताला स्वातंत्र्य आणि पुढे प्रजासत्ताक भारत, असे टोटल 3 प्रश्न आलेत। त्यामध्ये मुस्लिम लीगवर एक प्रश्न आहे जे 1909ला ढाक्याला स्थापना आहे। ब्रिटिश साम्राज्यावर प्रश्न आहे। त्यानंतर राजगोपालचारी, चक्रवर्ती राजगोपालचारी यांच्यावर प्रश्न आहे। खादी उद्योगाच्या संदर्भामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्याच्यावर प्रश्न, असे 3 प्रश्न आहे। क्रांतिकारक संघटना किंवा क्रांतिकारक यामध्ये खुदिराम बोस यांच्यावर प्रश्न आलेला आहे। समाजसुधारकांपैकी ब्राह्मो समाजावर प्रश्न आले। 19 मध्ये इथले समाज सुधारणेवरचे प्रश्न कमी झालेत, बाकी इतर परीक्षेमध्ये समाज सुधारकांवर प्रश्न 20 पासून समाज सुधारणांवर प्रश्न वाढलेले आहेत। म्हणजे 4, 5 प्रश्न 6 पर्यंत प्रश्न गेलेत। मध्ययुगीनमध्ये मोहम्मद घोरी या देशाचा इतिहास बदलणारी घटना, या देशाचं इतिहासाचं एक शौर्यगाथा ज्या महामानवाच्या नावावर लिहिल्या गेली ते म्हणजे सम्राट पृथ्वीराज चव्हाण। सो त्यांचा दगाफटका करून याच देशातल्या लोकांनी कसं आपल्याच देशाच्या वैभवाला अफगाणिस्तानच्या राजाच्या कैदेमध्ये टाकलं। म्हणजे हा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा का इतिहास अभ्यासायचा, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण जर तुम्ही अभ्यासले तर तुमच्या लक्षात येईल की का आपण इतिहास अभ्यासला पाहिजे। ओके, सो मोहम्मद घोरीवर प्रश्न आलाय। त्यानंतर जिथून म्हणजे या देशाचा इतिहास बदलला तो टर्निंग पॉईंट आहे। हे सगळे प्रश्न असे अत्यंत महत्त्वाचे आहे। चोल जे तंजावर घराणं आहे त्याच्यावर प्रश्न आलाय। प्राचीनमध्ये मौर्य काळावर प्रश्न आहे। एक समृद्ध कालखंड आपल्या देशातला, म्हणजे हे ब्रिटिश साम्राज्य काहीच नव्हतं त्याच्या पुढे, आणि तेही एवढ्या जुन्या कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये एवढं समृद्ध अशा पद्धतीचे राज्य घराणे होते की ज्यांनी शेकडो वर्ष इथे साम्राज्य अत्यंत प्रगतशील पद्धतीनं सांभाळलं। ज्या साम्राज्याबद्दल युरोप राष्ट्र जिथे सोन्याचा धूर निघतो किंवा सोने की चिडिया ज्याला म्हटलं जायचं, ते खऱ्या अर्थानं चंद्रगुप्त मौर्यांचं साम्राज्य तुम्हाला अभ्यासलं पाहिजे मित्रांनो। तुम्ही त्याच्यापुढे ब्रिटिश या सगळ्यांचं साम्राज्य तुम्हाला काही वाटणार नाही, कारण ते तर लुटलेलं होतं।
आपल्या मौर्य घराण्यांनी, आपल्या पृथ्वीराज चव्हाणांनी यांनी तर उभारलेला देश होता हा, कुठून लूट करून आणलेली नव्हती. ओके. वेदकाळावर प्रश्न आलाय. वेदकाळामधल्याही अशा महिला की ज्यांनी वेदामध्ये सहभाग दिलाय. बघा प्रश्न कसे शोधलेत. हर्षवर्धनावर प्रश्न आहे, राष्ट्रकूटावर प्रश्न आहे, कोल्हापूरमध्ये जे व्यक्तिविशेष आहेत ज्यांनी महत्त्वाचं काम केलं, कोल्हापूर आधीपासनं ब्राह्मणेतर चळवळ असेल किंवा समाज सुधारणेमध्ये अग्रगण्य राहिलेलं असं एक ठिकाण आहे. ओके. अशा पद्धतीने हे 15 प्रश्नांची विभागणी 2019ची आहे. चला आता पहिला हा 17 फेब्रुवारी 2019ला झालेला पेपर आहे. 2019चा ए सेट आहे ज्याचं आपण एक्सप्लेनेशन करतोय. पहिला जो प्रश्न आहे म्हणजे मॅक्झिमम प्रश्न जोड्या लावायचे आले त्याच्यामध्ये, त्यामुळं एकाच प्रश्नात 4-4 प्रश्न 5-5 प्रश्न तयार होतात, त्यामुळं कदाचित आपल्याला हे कठीण वाटतं. याच्यामध्ये मोहम्मद घोरीने राज्यपाल म्हणजे गव्हर्नर म्हणून ज्यांना अपॉइंट केलं, हे खरं म्हणजे त्याचे गुलाम होते व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ते भूभाग त्यांच्या जोड्या जुळवा. हे असे भूभाग आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण या देशाचं वैभव, पृथ्वीराज चव्हाण म्हणजे या देशाचा गौरव, गरिमा. पृथ्वीराज चव्हाण म्हणजे युद्धनीती, रणनीती याचं तंतोतंत पालन करणारा असा योद्धा जो कुरुवंशातले जे काही नियम होते युद्धाचे त्या युद्धांचं पालन करत होता. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता असा एक राजा की ज्या राजाने या घोरीला प्रचंड मात दिली, त्याचं सैनिक कित्येक वर्ष आपल्या कैदेमध्ये ठेवलं आणि त्यानंतर तो घोरी विनंती करतोय तर त्याला कैदेतनं मुक्त केलं जातं. पुढे तोच घोरी इथल्या राजांच्या मदतीनं बेसावतपणे पृथ्वीराज चव्हाणांवर आणि छावणीवर आक्रमण करतो आणि त्या म्हणजे ज्याला आपण माफ केले, ज्याची शिक्षा माफ केली आहे त्याच्याच कैदेत पुढे पृथ्वीराज चव्हाणांना जावं लागतं. पुढचा इतिहास हा अंगावर रोमांच आणणारा आहे. म्हणजे स्वतंत्र व्हावी. मी नक्कीच त्याच्यावर एक वेगळं सत्र घेईल. जसं की आज ॲनालिसिस आहे, थोडक्यात तुम्हाला सांगतो. पृथ्वीराज चव्हाणांसोबत त्यांचा एक मित्र, कवी मित्र त्यांच्यासोबत होता. पृथ्वीराज चव्हाणांनी अनेक वेळा म्हणजे घोरीने अनेक आक्रमणं आपल्याकडे केली. अनेकदा पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला त्याच्या सरदारांना मात दिली. एकदा तर घोरी स्वतः कैदेत होता. तराईंचं ते युद्ध आणि या पहिल्या युद्धानंतर सेकंड युद्ध म्हणजे पुन्हा मोठ्या ताकदीनं घोरी इथे का येऊ शकला, कारण जयचंद सारखे जे याच देशातले जे काफिर होते, जे घरभेदी होते, ज्यांनी आपल्याच राजाला मोहम्मद घोरीच्या कैदेमध्ये टाकण्याचं फार मोठं पाप केलं. म्हणजे जर पृथ्वीराज चव्हाण हे यांचं नेतृत्व पुढच्या काळात राहिलं असतं तर कदाचित हे पुढची जी काय घोरीच्या नंतर त्यांच्या गुलामांचे वंश आलेत, गुलाम वंश, आणखी काय जे काय सुलतान वंश असतील, त्यानंतर मोगल तर खूप नंतर आले, तर ही पुढची कदाचित चॅनलच सुरू झाले नसते. एनिवे इतिहास जो आहे तसाच आपल्याला परखडपणे बघावा लागतो. सो पृथ्वीराज चव्हाणांना कैदेत टाकलं जातं. आता तो बाकीचा पार्ट मी नंतर लेक्चरमध्ये घेईल, पण तुम्हाला एक अत्यंत रोमहर्षक किस्सा सांगतो. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी ज्या वेळेला हा मित्र जो कवी असतो हा नेहमी पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबत असतो, तेव्हा तो कवी त्यांना नेहमी म्हणायचा की पृथ्वीराज चव्हाण जी आप राजा जी आपने इनको छोड़ना नहीं चाहिए. तो पृथ्वीराज चव्हाण त्याला म्हणतात, अबे हमने इतने बार उसको परास्त किया है और भी इसको पकड़ेंगे और मार सकते हैं. लेकिन वो पृथ्वीराज चव्हाणांचा एक नियम होता, कोणी हात जोडत असेल तर ते कितीही मोठा शस्त्र असला तरी त्याला ते माफ करत होते. युद्धनीतीचे नियम तंतोतंत पाळणारा हा युगपुरुष होता. ओके. पण त्याच व्यक्तीने नंतर म्हणजे तेही काफिर रात्री हल्ला चढून जयचंदाच्या मदतीनं पृथ्वीराज चव्हाणांना पकडलं जातं आणि अफगाणिस्तानमध्ये नेलं जातं. त्यानंतर ज्यावेळेला संवाद होतो आणि हा शेर असतो, शेरदिल असलेला या व्यक्तीचे डोळे जेव्हा झुकत नाही ना, तेव्हा महाराजांचे पृथ्वीराज चव्हाणांचे डोळे जे आहेत हे जळत्या सळाका टाकून जाळले जातात. हे जाळल्यानंतर महाराजांना हे दुःख असतं की या घोरीला मी मारू शकलो नाही. तेव्हा त्या डोळ्यातनं अश्रू येतात. तेव्हा तो जो कवी असतो तो कवी पृथ्वीराज चव्हाणांना म्हणतो की आपण युक्ती करू. आणि शेवटी ज्या वेळेला म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणजे छळ करून, छळ छावणीच होती ती एक प्रकारची, वाघ सोडले जातात. ते वाघाला सोडून आता पृथ्वीराज चव्हाणांना कसं वाघ फाडून खाणार हे बघायला मोहम्मद घरी येतो आणि तो येणार तेवढ्यात पृथ्वीराज चव्हाणांनी वाघालाच फाडलेलं असतं.
सो हा एक किस्सा होतो. दुसरा किस्सा, मग आता मोहम्मद घोरीला संपवायचं आहे तेव्हा कवी हा मोहम्मद घोरीला म्हणतो, वाघच काय, आमचे पृथ्वीराज चव्हाण शब्दभेदी बाण चालवू शकतात. शब्दभेदी बाण म्हणजे जिकडनं आवाज येईल तिकडे तीर चालवणं ही कला. आता याच्यावर हा रणांगणात कधी युद्ध चांगलं लढलाच नाही, त्यामुळं शौर्य पराक्रम याला काय माहिती, आणि म्हणून हा त्यावर फार उन्मत्त पद्धतीनं हसायला लागतो. आणि त्याच्यानंतर त्याची प्रात्यक्षिकं सुरू होतात, इकडे आवाज करा तिकडे आवाज करा, महाराज तिकडे भेद घेतात. आणि तेवढ्याच क्षणामध्ये तो जेव्हा बोलायला लागतो तसा एक तीर मोहम्मद घोरीच्या दिशेने जातो आणि पृथ्वीराज चव्हाणचा जो बाण असतो तो मोहम्मद घोरीच्या छाताडात घुसतो आणि तिथे मोहम्मद घोरीला संपवलं जातं. सो हे जेव्हा तुम्ही डिटेल अभ्यासता तेव्हा तुम्हाला इतिहास हा एवढा रोमहर्षक वाटतो. आणि एवढी ही मोठी माणसं की जी तत्वानं बांधल्या गेलेली होती. एक तत्व म्हणजे राजवंशी असलेला जो राजपूत बांधव आहे तो लढता लढता वीरमरण स्वीकारतो, पण कुणापुढे हात तो कधी पसरत नाही. आणि नंतर मग घोरीची माणसं मारणार म्हणून कवी, मित्र आणि पृथ्वीराज चव्हाण एकमेकांना मारून स्वतःला संपवतात. सो हा एक भयंकर असा इतिहास. बरं, हे झाल्यानंतर ज्यावेळेला घोरीच्या नंतर हे त्याचे सगळे हे त्याचे सरदार आहेत आणि हे या भागामध्ये राज्य प्रस्थापित करतात. म्हणजे या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना असल्यामुळं हे एक नंबरचा पर्याय याच्यासाठी आहे. याल्दोज अफगाण पर्वतीय प्रदेशातलं राज्य त्याच्याकडे जातं. दुसरं कुबाचा सिंधू प्रदेशात, मोहम्मद हा बंगाल प्रदेशातला आणि ऐबक जो असतो हा दिल्ली प्रदेशातला. हाच तो कुतुबुद्दीन ऐबक आहे जो पुढे कुतुब मिनार आणि मग याचा जो गुलाम असतो तो गुलाम वंशाची स्थापना पुढच्या काळामध्ये करतोय. चला, सो अशा पद्धतीनं हा घोरीचा इतिहास जो आहे तो तुमच्या आता डिटेल ज्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल, म्हणजे दिल्लीच्या इस्लामिक साम्राज्याचं केंद्र जे बनलं जातं हे कुतुबुद्दीन ऐबक म्हणून बनतं. ह्या डिटेल अभ्यासाला म्हणजे मध्ययुगीन भारताचा अभ्यास करताना ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. हा त्यातलाच एक प्रश्न. पुढे जातोय आपण. आता हा दिल्ली सुलतानांचा काळ ज्याच्यामध्ये गुलाम वंश आहे 1206 ते 1290, खिलजी राजवंश 1290 ते 1320, तुगलक राजवंश आहे 1320 ते 1414, सय्यद राजवंश आहे 1414 ते 1451 आणि लोधी राजवंश आहे 1451 ते 1526. आणि पुढे तुम्हाला माहिती आहे पानिपत फर्स्ट वॉर, बाबर आणि बाबराची इथे एंट्री होते. आणि नंतर बाबराचा जो वंश आहे तो पुढे चालतो. औरंगजेब आणि त्याची पुत्र जे पुढे 1707 नंतर जवळपास 52 वर्षामध्ये मोगल साम्राज्यही अस्ताला जातं. सो ही ती सिरीज आहे सगळी, आहे ना. म्हणजे कोण कसं इथे आलं नाही, आपल्याच माथे फिरू लोकांनी बोलवलं, है ना. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असतं तर खुल्या मैदानात त्यांनी युद्ध केलं असतं. पुढचाही असाच एक मौर्य कालखंड आहे. या काळात भारत म्हणून ओळखला जाईल. आता भारत हा हे जे लिहिलं आहे द किंग ऑफ ईस्टर्न सीज, सीजचा अर्थ हा सी आहे म्हणजे समुद्र आहे. ईस्टर्न म्हणजे आता हा भारत या दिशेने आहे ना. आणि ज्या पद्धतीनं वाक्य आहे त्यावरून तुमच्या हे लक्षात येतं की ही वाक्य युरोपियन किंवा ग्रीक किंवा युरोप राष्ट्रातल्याच इतिहासकारांनी किंवा संशोधकांनी किंवा ऐतिहासिक एखादा व्यक्ती असेल ज्याने बोललेली असेल. म्हणजे तुम्हाला याचं उत्तर जरी माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल हे जजमेंट घेऊ शकता. सो हा युरोप या भागात उदाहरणार्थ आणि हा आपला हिंदुस्थान आहे तो ईस्टर्न म्हणजे ईस्ट पूर्वेकडील दिशा. तर हा याचा पहिला ऑप्शन काही अभ्यास नसतानाही तुम्ही सिलेक्ट करू शकता. वेस्ट सीज है ना. मौर्य पूर्व काळ कुठे आहे? हिंदुस्थानात. वाक्य कुठलं आहे? एक तर युरोपमधलं आहे किंवा ग्रीकमधलं आहे. ओके, सो यावरनं हे उत्तर तुम्ही देऊ शकता. वेस्टर्न असू शकत नाही. ओके, सिदन सीज असू शकत नाही. सो एक उत्तर. आता हे कुठलं आहे ते जरा थोडक्यामध्ये समजून घेऊ. हा इरिथ्रियन समुद्र, ओके, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी, रोमन साम्राज्य, एक ग्रीस व्यक्तीनं लिहिलेला सांगती नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये याचा उल्लेख जो आहे तो केलेला आहे. त्याच्यामध्ये पैठण असेल किंवा इतर शहरांचा सुद्धा उल्लेख मौर्य काळातला एक समृद्ध कालखंड म्हणून केलेला आहे. आता मौर्य कालखंड
पुढे महाजनपदांचा याच्यातनंच झालेला उगम, हा सगळी लिंक आहे. मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास अभ्यासताना तुम्हाला हे सगळं फार व्यवस्थित समजावता येईल मला. आता थोडक्यामध्ये थोडं मौर्य काळाला का अशा पद्धतीनं म्हटलं जात आहे, तर शेतजमीन आणि शेतीचं उत्पादन करणारा हा त्या काळातला सगळ्यात संपन्न अशा पद्धतीचा पट्टा म्हणून ओळखला जायचा. पुढे उद्योगधंद्यालाही याला चालना मिळाली. त्यानंतर मौर्य काळात कापडाला परदेशातून मागणी होती. लक्षात घ्या, कापडाला परदेशातून मागणी होती. धातुकाम, लाकूडकाम, हस्तिदंत, कलाकुसर, सुतकताई, विणकाम असे व्यवसाय भरभराटीला आलेले होते. व्यापार हा भूमार्गानं आणि जलमार्गानं दोनही मार्गानं चालत होता. म्हणजे 1453चं कॉन्स्टँटिनोपल घडलं आणि मग बाबा पोर्तुगीजांनी व्यापारी मार्ग शोधले असं नाही. त्याच्या आधी पण जलमार्गाने व्यापार होत होता, परंतु एवढ्या मोठ्या साम्राज्यवादी स्वरूपात नव्हता. तो एक व्यापार होता. पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच हे जे आले हे व्यापारी म्हणून फक्त आले, परंतु यांच्या झुलीखाली साम्राज्यवाद हे खरा चेहरा होता. ओके, हा फरक आहे. पुढे भारताच्या किनारपट्टीवर भुरुज, सोपारा, ताम्रपिली अशी अनेक बंदरं होती, म्हणजे जिथे बोटीतून व्यापार आदान प्रदान होईल. भारताचा ग्रीस, रोम, इजिप्त, सीरिया, ऑस्ट्रिया, श्रीलंका या देशासोबत फार मोठ्या प्रमाणात व्यापार होता मौर्य कालखंडात. ओके, भारताकडून देशाकडे काच सामुद्री, सुगंधी द्रव्ये, रंग, वस्तू, रेशीम कापड इत्यादींची मागणी इतर देशातनं होत असे. ओके, आणि म्हणून मौर्यपूर्व काळात भारताला द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज असं म्हटलं जातं. ओके, सो हे त्यामागचं कारण आहे. म्हणजे ब्रिटिश साम्राज्य, ब्रिटिश फार संपन्न आहेत, त्याच्याही पेक्षा संपन्न आपला हिंदुस्थान होता, परंतु आपल्या देशात ऐक्य नव्हतं. डिवाइड अँड रूल हे आधीपासून आपल्या देशात चालत आलं आणि आपल्याच लोकांनी आपला घात केला. बघा, मौर्यपूर्व काळ हा एक असा काळ होता ज्यामध्ये लोखंडी साधने आणि शस्त्रे यांचा वापर आढळल्यामुळं स्थानिक राज्य जी वाढली, ज्यातून महाजन पदं जी आहे म्हणजे जी 16 महाजन पदं आहेत, याच्या निर्मितीला हे कारण ठरू शकलं. आता ही 16 महाजन पदं कोणती आहे? काशी आहे, कोसल आहे, अंग आहे, मगध आहे, ही सगळी साम्राज्य. सो मौर्यपूर्व काळात भारताला पूर्व समुद्राची राणी म्हणून ओळखलं जात होतं. मौर्यपूर्व काळ जो आहे तो काळ. आणि पुढे मौर्य काळामध्ये सुद्धा चांगली संपन्नता या देशामध्ये आली. पुढे आता आणखी परत प्रश्न आलाय, राष्ट्रकूट घराणे, चोल घराणे, पाल घराणे, पारमार घराणे. आता ह्या घराण्याचे संस्थापक आणि ही घराणी थोडक्यामध्ये वाचून काढायची अशी है ना, अशा पद्धतीनं राष्ट्रकूट घराणं दंतीदुर्ग, चोल विजयालय, याची राजधानी तंजावर, प्रदेश दक्षिण भारत, कधी इसवी सन 850, पाल गोपाळ नॉड पूर्व भारत 750 पर्यंत, परमार उपेंद्र धर माळवा 800 पर्यंत. सो यांचे कालखंड, प्रदेश, राजधानी, संस्थापक आणि राजघराणे. ओके, सो थोडक्यामध्ये याची माहिती आपल्याला घे. यातलं एक जरी माहिती असलं तरी उत्तर तुम्हाला काढता येतं. पुढचं आहे बघा, परत प्रश्न आहे, एकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोज, आता कंबोजचा उल्लेख महाभारतात सुद्धा आढळतो. हा नवा उद्योग सुरू झाला. आता याचं उत्तर आहे ब्लँकेट बनवणे. ठीक आहे, म्हणजे उद्योग व्यवसायावर प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये मोठी युद्ध, तह ह्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकल्या जातात. हा कंबोज जो भाग आहे, ठीक आहे, उत्तर नाही, महत्त्वाचं काय तर कंबोजबद्दल माहिती घ्या. कंबोजचा उल्लेख महाभारतात आढळतो. प्राचीन काळातील 6 महाजन पदांपैकी एक महाजन पद होते. चंद्रवर्मन हा कंबोजचा महत्त्वाचा राजा होता. ओके, आता आसूर, दैत्यकुळ असे सगळे वर्णनं त्या काळामध्ये आहेत. 16 महाजन पदापैकी एक कंबोज एक महाजन होतं. महाभारत जे व्यासांनी लिहिलं, कौटिल्याचं अर्थशास्त्र है ना, आणि अशोकांचे जे शिलालेख आहे, अशोकांचं साम्राज्य सुद्धा एशियातलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं. यामध्ये हे सगळे पुरावे आढळतात. ओके, आणि कंबोज प्रजासत्ताक लोक होते याची पुष्टी करतात. प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही पद्धतीनं चालणारं व्यवस्थापन. ठीक आहे, चला आता हा एक प्रश्न आहे है ना, हा थोडा जास्त कॉम्प्लिकेटेड झाला. काश्मीरचा राजा, वल्भीचा राजा, सिंधचा राजा आणि त्यांचे वाक्य टाकलेत है ना. तर हर्षांच्या इच्छेविरुद्ध एक चिनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकून ठेवू शकला, हर्षवर्धनाबद्दल आहे. तर याचे काही फार प्रूफ्स मिळाले नाही मला. ओके, तुम्ही बघून घ्या. ओके, चला पुढे जाऊ. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? कोल्हापूर
संस्थान. आता हे कोल्हापूर संस्थान कधी आलं, मी मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलंय, 1708ला छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची मुक्तता केली. 1707 नंतर जो आझम नावाचा औरंगजेबाचा पुत्र आहे त्यांनी ही केल्यानंतर शाहू महाराष्ट्रात आले, म्हणजे मराठा आजचं महाराष्ट्र नाही तेव्हाचं मराठा म्हणू आपण. इथे आल्यानंतर त्यांनी ताराराणी यांच्यासोबत वाटाघाटी केल्या पण त्या यशस्वी होऊ शकल्या नाही. सॉरी. 1708ला खेड इथे युद्ध झालं, परंतु स्वराज्याचं भविष्य लक्षात घेता महत्त्वाचे जे नेते होते हे शाहूला येऊन मिळाले आणि आल्यानंतर 1708चं युद्ध याचे जे परिणाम आहे शाहूच्या बाजूने लागले. इथून महाराणी ताराराणी ह्या कोण आहेत, राजाराम महाराजांच्या सुविद्य पत्नी आहेत. यांचं जे माहेर होतं ते होतं करवीर. त्या करवीर म्हणजे आजचं कोल्हापूर. ही कोल्हापूर संस्थान. आता या कोल्हापूर संस्थानातला फार पुढचा प्रश्न आहे हा. ओके ठीक आहे. तर कोल्हापूरमध्ये कोणाचा संबंध नव्हता. काशीनाथराव वैद्य, माधवराव बागल तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, असं व्यक्तिमत्व की जे समाज सुधारणा चळवळीमध्ये अत्यंत अग्रगण्य राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. दिनकरराव जवळकर है ना, आणि दादासाहेब सुर्वे हे तीनही व्यक्तिमत्व हे चळवळीतले ब्राह्मणेतर चळवळी. बघा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम ब्राह्मणेतर चळवळीच्या खरं म्हणजे या समाज प्रबोधनाला किंवा समाज सुधारणेला जर सुरुवात करायची आहे तर पहिलं आव्हान होतं की ब्राह्मणेतर सुधारणा होणं गरजेच्या होत्या. आणि मग ब्राह्मणेतर चळवळीला पहिली सुरुवात ज्योतिराव फुल्यांनी केली. त्याला पुढे महाराजांना जेव्हा स्वतः म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना पुरोहितांनी वेद म्हणायला नकार दिल्यानंतर त्यांनी अजेंड्यावर ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली. आणि हे संस्थान कुठलं तर कोल्हापूरचं. आणि म्हणून कोल्हापूरमध्ये ब्राह्मणेतर चळवळ जास्त डेव्हलप झाली. त्याचं कारण तिथे महाराजांनीच त्याला राजाश्रय दिलेला होता आणि ती त्या काळची तात्कालीन गरज होती. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कायदेशीर पुढे व्यापक अशा पद्धतीचं स्वरूप दिलं. आता हे काशीनाथराव वैद्य कोण आहे तर हैदराबाद राज्य विधानसभेवर निवडून आलेले होते हे. ठीक आहे. आणि यांचा कोल्हापूरशी काही संबंध नाही. ठीक आहे. प्रश्न काय विचारला आहे, संबंध नसलेली व्यक्ती, कोणाचा संबंध नव्हता. ठीक आहे. तर हे काशीनाथराव वैद्य यांचा संबंध नव्हता. आता माधवराव बागल यांचा संबंध आहे, कलाकार, कादंबरीकार है ना, यांचे जीवन, संगनामा, आग्रा, सिंहावलोकन, कलाविहार ही जी काही साहित्य संपदा आहे ही आपल्याला माहिती आहे. ओके. आणि ते एक स्वातंत्र्य सैनिक होते. ओके. दिनकरराव जवळकर कोल्हापुरातील ब्राह्मणेतर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते. दादाराव सुर्वे यांचाही कोल्हापुराशी संबंध होता. ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीनं हे झालं उत्तर. ठीक आहे. तर आता आपल्याला याच्यातनं काय बघायचं आहे की असेही काही व्यक्तिमत्व ज्यांचा संबंध एका पर्टिक्युलर कामाशी किंवा शहराशी किंवा संस्थानाशी आहे, त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. परत जोड्या जुळवा आहे. सी राजगोपालचारी हे चक्रवर्ती राजगोपालचारी आहे. हे स्वतंत्र भारताचे पहिले जे काय गव्हर्नर जनरल झाले है ना. मदन मोहन मालवीय कोण आहेत, महात्मा गांधीजींसोबत ज्यावेळेला गांधी आंबेडकर हा पुणे करार झाला तिथे मध्यस्थी करणारे मालवीय होते. आणि लाला लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजन दास, चिरदा. ठीक आहे. आता याच्यातलं डी जरी तुम्हाला माहिती असलं कलकत्ता महापौर म्हणून निवडून आले होते. डचं तीन पहिलं. ठीक आहे. हे बाकीच्यांचं मी तुम्हाला सांगितलं पहिलं. तर यांच्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जोड्या जुळवा येतात त्यातलं एक जरी तुम्हाला माहिती असलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत प्रत्येकच प्रश्न वाचल्यावर तो तुम्हाला माहिती असेलच असं नाही. आता तुम्ही प्रत्येकाने आधुनिक भारत वाचलाय, सी राजगोपालचारी, पंडित मदन मोहन मालवीय, राजा लजपतराय हे सगळ्यांना तुम्ही वाचलाय, पण हा प्रश्न वाचला नाही. त्यातला एक जरी आला तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि मग आता प्रश्न यांच्यावर आलाय तर थोडं डिटेल त्यांचं करून जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर भारत छोडो आंदोलन असेल, राजगोपालचारी यांचं कार्य, पंडित मदन मोहन मालवीय यांच्याबद्दलचं काम, विठ्ठलभाई पटेल, हे सगळं मी तुम्हाला टाकतो म्हणजे इथून परत सांगणं आणि त्यात आपला वेळ भरपूर जाईल. चित्तरंजन दासांचा जास्त संबंध कुठे येतो, 1923चा जो स्वराज्य पक्ष आहे म्हणजे दांडी 1930ला आहे. 1920ला असहकार आंदोलन सुरू झालं. असहकार आंदोलन सुरू झाल्यानंतर ते पुढे हिंसक झालं. हिंसक आंदोलन होऊ नये, हिंसक जर झालं तर ब्रिटिश त्याचं दमन करू शकतात. 1857ला केलंच होतं. त्यामुळं
हिंसक आंदोलनाने देशाला स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही हे गांधीजींसारख्या द्रष्ट्या माणसाला माहिती होतं. परंतु लोकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर चौरी चौरा इथे 1922ला घटना घडते आणि गांधीजी असहकार आंदोलन मागे घेतात. त्या काळचे जे तरुण नेतृत्व असतात, सी.आर. दास, सुभाषचंद्र बोस, या सगळ्यांना हे पटत नाही. ओके, मोतीलाल नेहरूंनाही पटत नाही, जे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील असतात. मग गांधीजी माघार घेतल्यानंतर हे राष्ट्रीय सभेतनं वेगळी चूल मांडतात, वेगळा पक्ष तयार करतात, स्वराज्य पक्ष. तिथे यांचा संबंध येतो. ओके, हे सुभाष बाबूंचे राजकीय गुरु आहेत सी.आर. दास. ओके, कलकत्ता महानगरपालिकेचे ते महापौरसुद्धा राहिलेले आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढील वाक्यात कोणते वर्णन केले आहे? बघा, पहिलं ते पुण्यातील एक लेखक होते. आता पुण्यात तर लेखकाचं प्रोडक्शनच आहे भरपूर सारं, खूप सारे लेखक आहे पुण्यात. म्हणजे आधीच्या काळात पुणेच हे विद्येचं माहेरघर होतं. अस्पृश्यांच्या वस्ती, म्हणजे याच्यातनं मला हे म्हणायचं की आपल्याला जजमेंट नाही घेता येते उत्तराचं. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. आता थोडी लिंक लागत असेल तुम्हाला. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. 1945 लक्षात घ्या. आंबेडकर जयंती निमित्त 1945. बरं, आता 1945 लिहिलं तर जयंती का लिहावं? बरं ठीक आहे, तर बाबासाहेब नसल्यामुळं लिहिलं असावं. एनिवे, ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. बघा, हिंदुत्ववादी होते, परंतु बाबासाहेबांच्या विचारांचे ते गाढे अभ्यासक होते. ओके, सो याचं उत्तर आहे श्रीमंत महादेव माटे, हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता हे बाकीचे पेठे, दाते, मराठे ही नावं जी आहेत ही कशाशी संबंधित आहेत ती पण थोडक्यात बघून घेऊ. सो श्रीमंत महादेव माटे हे महाराष्ट्रातील मराठीचे लेखकही होते आणि समाजसुधारक होते. ते हिंदुत्ववादी विचार पण होते, परंतु त्यांना बाबासाहेबांचे विचार पटायचेत आणि म्हणून मागासवर्गीय समाज जो आहे तिथे जाऊन ते प्रबोधनाचं काम करायचे. ते अगोदर मराठीचे प्राध्यापक होते, पुढे ते SP कॉलेज जे पुण्यातलं तिथे त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलं. 1943 मध्ये सांगली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली आहे. 1945 मध्ये आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना शिकवत असत. ओके, रसवंतीची जन्मकथा, संतपंत तंत, साहित्यधारा, परशुराम चरित्र आणि विचार शलाका ही त्यांची साहित्य कृती आहे. ठीक आहे. सो हे झालं श्रीपाद महादेव माटे यांच्याबद्दल. आता दाते उर्फ शंकरराव दाते हे कोण आहेत? ओके, मराठी भाषेचे आधुनिक पद्धतीनं मुद्रण करण्याचं यांत्रिक पद्धतीचा शोध लावला यांनी. ठीक आहे. गोविंद मराठे कोण आहे? लिखाणातील अश्लीलता, लैंगिकता, लिखाण, ग्राम विनोद नाहीसा करण्यासाठी त्यांनी प्रचार कार्य केलंय. बरं, सो हे झाले. बाकीचे आणखी एक जण होतं त्यामध्ये, काळ वृत्तपत्राचे संपादक. नाही, बरोबर आहे ना, 1 2 दाते, कृष्णमित्र, काहीतरी मिस झालंय. एनिवे, हां, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आय होप तुमच्या लक्षात आलाय तो मुद्दा. पुढे पंडित रामकुमार विद्यारत्न, कृष्णकुमार मित्र, पंडित विश्वनाथ शास्त्री, द्वारकानाथ गांगुली. आता हे आणि यांनी केलेली कामं. सो ब्राह्मण मिशनरी होते, बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक होते, कुली वाहिनी यांनी लिहिले. म्हणजे हा पेपर तुम्हाला असा वाटेल की जे मेन लीड हिरो आहे त्या हिरोंना बाजूला केले आणि ज्यांच्यामुळं ते हिरो झाले ते साईड ॲक्टर जे आहेत त्यांच्यावर मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते तयार करण्यात आलेत. अर्थात कोणी साईड ॲक्टर आणि कोणी मेन हिरो नाही आहे, सगळेच हिरो आहेत इतिहासातले. सो आय मस्ट टू क्लिअर दॅट. ओके, सो इथे लक्षात घ्या. द्वारकानाथ गांगुली हे बंगालीमधील ब्राह्मो सुधारक. आता ब्राह्मो समाज तुम्हाला माहिती आहे. ओके, त्यांनी साधारण ब्राह्मो समाजाचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. विश्वनाथ शास्त्री हे सामाजिक धार्मिक सुधारक होते आणि कृष्णकुमार मित्रा यांनी संजीवनी वृत्तपत्रातून ब्राह्मो समाजाचं प्रचाराचं काम केलं. सो ऑल अबाउट ब्राह्मो समाज म्हणजे राजाराम मोहन रॉय यांचा अभ्यास करताना आपल्याला त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांचा जेव्हा उल्लेख होतो त्याकडे सुद्धा प्रकर्षाने आता लक्ष द्यायचं आहे. बाकी ब्राह्मो समाज काय होता, तत्व, संस्थापक, साहित्य, स्थापना करण्याचा उद्देश, या सगळ्या बाबी इथे दिलेल्या आहेत तुमच्या अभ्यासासाठी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
ठीक आहे. मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे काही काही ठिकाणी. त्यात मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू दोन्ही कलांचा प्रभाव आहे. पर्शियन आहे, हिंदूही आहे. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे. तुर्कांचा आहे, अरबी आहे. मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही असं शक्य नाही. अ ब क है ना, अ ब क, ड चुकीचं म्हणजे तिसरं. ठीक आहे. आता यांचे महत्त्वाचे जे काही राजे आहेत ना किंवा मोगल सम्राट आहे त्यांच्या काळामध्ये कशा कशा पद्धतीनं काय काय यांनी केलं आहे, हे उत्तर 3 है ना, उत्तर 3 म्हणजे हे ड अ ब क. ठीक आहे. चला बघा, मुघल वास्तुकला ही इंडो इस्लामिक वास्तुकलेचा प्रकार आहे. इंडो म्हणजे इंडिया आणि इस्लामिक म्हणजे आता अरब म्हटलं घ्या तुम्ही, हे सगळे अफगाण आणि अरब मधले होते सगळे. ओके. पानिपत येथे 1526 मध्ये बाबराच्या विजयानंतर मुघल राजवटीची स्थापना झाली. बरोबर आहे. त्यानंतर आता दिल्लीचा लाल किल्ला असेल, दिवाणे आम, दिवाणे खास, दिल्लीची जामा मस्जिद असेल, आग्राचा मोती महल असेल, फतेपूर सिक्रीचं बुलंद दरवाजा असेल, ताजमहाल असेल, ह्या सगळ्या ज्या कलाकृती आहेत ह्या सगळ्या मुघल स्थापत्यकलेतील भारतीय, पर्शियन, हिंदू, विदेशी सर्व कलांनी प्रभावित असलेल्या कलाकृती आहेत. चला पुढे जाऊ. बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी हे पानिपत युद्ध झालेलं आपल्याला माहिती आहे. सो मुंबईयान पद्धतशैलीची सुरुवात त्यांनी केली आणि बाबराच्या उदारतेला म्हणतात त्याच्या कलंदर असं म्हटलं जायचं. पुढे त्यांचा जो पुत्र आहे दुसरा हुमायून हा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत होता आणि याची जी गुलबदन बेगम होती तिने हुमायून, आय थिंक ही बहीण आहे, याला क्लिअर केलं पाहिजे. हे थोडं मित्रांनो तुम्ही क्लिअर कराल, मला थोडं कन्फ्युजन आहे याच्याबद्दल. हिने हुमायून नामा जो आहे तो लिहिलेला आहे. ठीक आहे. काही गोष्टी रिकॉल होताना जर कन्फ्युजन होत असेल तर मी ते तसं तुम्हाला सांगतोय, आपण कृपया ते क्लिअर करून घ्यावं. अकबर पानिपत युद्ध जे सेकंड पानिपत वॉर आहे तो अकबर विरुद्ध हेमू याचं झालं. हेमूचा त्यामध्ये पराभव होतो. आता अकबराचा कालखंड हा हिंदी भाषेचा आणि उर्दू भाषेचा सुवर्ण काळ समजला जातो. ओके. फतेपूर सिक्रीचं निर्माण असेल, आपण आता वास्तुकलेबद्दल बघतोय सगळं. ओके. आणि सुलह कुल ही संकल्पना त्यांनी मांडली. दिन इलाही हा हिंदू आणि मुस्लिमांना घेऊन चालणारा एक नवीन धर्म यांनी स्थापन केला होता, पण त्याला फारसं काही पुढे यश आलं नाही. त्यानंतर जहांगीर आहे, नूरजहाँ बेगमसोबत विवाह झालेला आहे. ओके. थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारात आला होता. बंगाल प्रांतामध्ये व्यापार करण्याचा जो परवाना आहे तो जहांगीरानेच दिला होता. ओके. जहांगीराच्या काळात चित्रकलेचा सुवर्ण काळ म्हणून समजला जातो. आणि हमजान नावाचा ग्रंथ आहे तो चित्रकलेशी संबंधित आहे. हा पण इथे म्हणजे कला, साहित्य यावर प्रश्न आहेत हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं मित्रांनो. शहाजहानचं तुम्हाला माहितीच आहे, हा वास्तुकलेचा सुवर्ण काळ मानला जातो. लाल किल्ला, ताजमहाल ह्या ज्या वास्तू आहेत ज्या आजही प्रसिद्ध आहेत ह्या शहाजहानच्या काळातल्या आहेत. आणि संगमरवर हा एक दगडाचा प्रकार आहे ज्याचा वापर या काळामध्ये सर्वात जास्त झाला. औरंगजेब हा कला, साहित्य, विशेषतः संगीताची त्याला प्रचंड चीड होती, परंतु म्हणतात ना जिथे जास्त विरोध होतो त्याचं जास्त निर्मिती होते. जसं एखाद्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी असेल तर तिथे अवैध दारू सर्वात जास्त विकली जाते, तसं संगीतावर या माणसांनी बंदी आणली होती. विचित्रच माणूस होता, टोपरे विणणं काय काय सगळे छंद होते यांना. 50 वर्ष राज्य केलं तरी यांनी. ओके. सो औरंगजेबाने संगीतावर बंदी आणली होती, पण याच्याच काळात सर्वात जास्त संगीतावर पुस्तकं तयार झाली. ठीक आहे. औरंगजेबाने बीबी का मकबरा जो आहे तो बांधलेला आहे. ओके. आणि जसं याला हिंदू विरोधी म्हटलं जातं, परंतु प्रशासकीय नोंदीनुसार हिंदू सरदारांची सर्वात जास्त नेमणूक औरंगजेबाच्या काळात असल्याची नोंद आहे. दक्षिण भारतात यांनी जास्त काळ लक्ष केंद्रित केलं. महाराजांचा 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे संभाजी महाराजांना कैद केलं मुकरब खानाकडनं. तिथेही दगाबाजांनीच दगा दिला, नाही तर संभाजी महाराज याच्या हाती लागणारे नव्हते. ओके. पण पुढे संभाजी महाराज सॉरी मित्रांनो थोडी सर्दी आहे. संभाजी महाराजांनंतर स्वराज्याला संपवता आलं नाही. पुढे राजाराम महाराजांनी स्वराज्याचं नेतृत्व केलं, महाराणी ताराराणींनी केलं. शेवटी 1760ला औरंगाबादच्या जवळ खुलताबादला याचा मृत्यू झाला.
दक्षिणेत स्वराज्य संपवायला आला, स्वतःच संपला हा, पण स्वराज्य संपवता आलं नाही आणि त्याच्यामुळं उत्तर भारतामध्ये याची आणागुंदी मानली. नंतर याच्या कबरीवर याला म्हणजे याच्या विधी करण्याऐवजी याच्या पोरांनी युद्ध छेडली. ओके. आणि पुढे तो आझम जो आहे तो सत्तेवर आला. इतर 2 भावाचा त्यांनी खात्मा केला. 3 पोरं होती याला. ठीक आहे. हे झालं औरंगजेबा. म्हणजे आता प्रश्न कशावर आला तुम्हाला कळलं का? वास्तुकलेवर आला. मागे त्याच्या ज्या मोगल घराण्यातल्या ज्या महिला होत्या त्यांना कुठल्या भाषेचा किंवा लिखाणाचा लिपीचा छंद आहे त्याच्यावर प्रश्न होता. म्हणजे हे लक्ष द्या जरा कशा पद्धतीनं प्रश्न बदलत आहेत. पुढील घटनांची त्यांच्या कालानुसार मांडणी करा. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, खुदिराम बोस यांच्या देहांत करण्यात आला, म्हणजे त्यांना संपवण्यात आलं, फाशी देण्यात आली. लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकण्यात आला. सर प्रफुल्लचंद्र चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. 1, 2, 3 आणि 4. ओके. लॉर्ड हार्डिंगचा बॉम्ब हा नंतरचा आहे. सो अ ब ड क, अ ब ड क, 3 नंबर. ठीक आहे. 3 नंबर. कारण याच्या घटनांचा जो क्रम आहे तो डिसेंडिंग ऑर्डरनी आहे. मुस्लिम लीगची स्थापना, बंगालची जी फाळणी घोषित केली लॉर्ड कर्झननी, त्यानंतर ढाक्याला ही स्थापना करण्यात आली. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी मुझफ्फर कटामध्ये सहभागी होते. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचा अंमल 1908ला झाला. ठीक आहे. आणि प्रफुल्लचंद्र चटर्जी यांनी अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद 1909 मध्ये आहे, म्हणजे मॉर्लमेंटोचा जो कालावधी आहे त्या काळातलं आहे. रासबिहारी बोस यांनी 1912 मध्ये व्हाईसरॉय हार्डिंग यांच्यावर बॉम्ब फेकला होता. खुदिराम बोस हा शब्द जरा कन्फ्यूज करणार आहे. आज जरा करेक्शनला मला वेळ मिळाला नाही. हां ठीक आहे. लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकला होता. सो एनिवे आपल्याला क्रम पाहायचा आहे फक्त. 1912. ठीक आहे. सो हा झाला क्रम. तर उत्तर झालं 3. सो इथे तुम्हाला आता बघा ना, मुस्लिम लीग घेतलंय, खुदिराम बोस घेतलंय, प्रफुल्लचंद्र चाकी घेतलंय आणि मग तिकडे हार्डिंग्सवर हल्ला, म्हणजे 4 वेगवेगळ्या कन्सेप्टवर एक प्रश्न बनवला. हे बदलतं स्वरूप MPSCचं तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित आहे? बघा, म्हणजे ऋग्वेदातले आता तुम्हाला वेद विचारले असते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्यावर तुम्ही पटपट उत्तर दिली असती. स्त्रियांचा उल्लेख नव्हता कुठेच, त्यावर आता प्रश्न आलाय. विश्ववारा, लोपामुद्रा, अपाला, घोषा ह्या सगळ्या महिला आहेत ज्यांनी ऋग्वेदात वेदांचं काम केलं आहे ना. विश्ववारा, लोपामुद्रा, अपाला, घोषा ह्या सर्व ऋग्वेद काळातील संबंधित स्त्रिया आहेत. तर उषा नावाच्या देवीचा उल्लेख त्या काळात आढळतो. आता याच्या खूप टेक्निकल डिटेल्समध्ये नका जाऊ, उत्तराकडे बघायचं फक्त. विश्ववरा ही एक विवाहित स्त्री होत्या आणि अत्रे घराण्याशी संबंधित होत्या. अगस्ती ऋषी हे ऋग्वेदिक काळातील एक प्रख्यात संत होते. ओके, अगस्ती. आणि लोपामुद्रा ज्या होत्या ह्या अगस्तींच्या पत्नी होत्या. ठीक आहे. लोपामुद्रा यांनी कौशिकी आणि वरप्रता असेही त्यांना म्हटलं जातं. घोषाला ब्रह्मवादिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. सो अपाला, घोषा, लोपामुद्रा यांना ऋचा लिहिण्याचं, ऋचा म्हणजे जे ऋग्वेदातल्या ओव्या किंवा काय म्हणू आपण, लाईन म्हणू त्याला आहे ना, लिहिण्याचं श्रेय दिलं जातं. ठीक आहे. चला आणखी आता त्यांच्याबद्दलचे थोडे वेदांबद्दलचे, ऋग्वेद असेल ज्यात देवांची स्तुती आहे, यजुर्वेद असेल ज्यामध्ये यज्ञ असेल किंवा त्याचं संकलन असेल याचं माहिती दिलेली आहे. सामवेद ज्यामध्ये संगीताची माहिती आहे है ना. अथर्ववेद ज्यामध्ये राजनीती, अर्थनीती त्याचा अभ्यास आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल संपत्ती ब्रिटनला नेली जात होती? चला नंबर 1, भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन. बरोबर आहे. इथल्याच पैशातनं चाललंय ना, सगळे तिकडे जाणार. भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा, हेही बरोबर आहे. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च, हेही बरोबर आहे. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज, हेही बरोबर आहे. सगळंच बरोबर आहे. अ ब क ड आहे का? हां 3 नंबरचं सगळं बरोबर आहे. ब्रिटिशांचा उद्देशच होता कमवा, पैसा कमवा, अ ब क ड है ना. याच्यातलं सगळेच उद्देश त्यांचे होते. ब्रिटिशांचा उद्देश इथे येऊन काही देश विकसित करणं हा उद्देश नव्हता. तर विविध मार्गानं हे जमीन महसूल, त्यांनी नाव काय दिलं, जमीन सुधारणा. जमीन सुधारणा नव्हती, म्हणजे ते म्हणतात ना रोगापेक्षा औषध जालिम अशी परिस्थिती होती. म्हणजे एक
जमीन सुधारणा पद्धत संपत नाही तर दुसरी सुरू व्हायची आणि दुसऱ्याचे भयंकर परिणाम होत जायचे. हे जमीन सुधारणा पद्धतीचेच दुष्परिणाम आहे की आपल्या भागामध्ये काही लोकांकडे खूप जमीन आहे आणि बिचारे जे कधीकाळी जमिनीचे मालक होते ते आज भूमिहीन आहेत. कारण शासनाच्या धोरण जी होती, लोकांच्या जमिनी घेतल्या, जमीनदारांना दिल्या, 50-50 वर्ष त्यांच्याकडेच, परत त्या जमिनी वापसच केल्या नाही. असे अनेक प्रॉब्लेम नंतरच्या काळामध्ये झाले आहे ना. ओके, दादाभाई नौरोजी यांनी जे काय ड्रेन थेरी, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतानंतर हंसवरी मतदारसंघातनं दादाभाई तिथे जाऊन लंडनमधल्या हाऊस ऑफ कॉमनवर ते मेंबर ऑफ त्या हाऊस कॉमनचे म्हणून इलेक्ट झाले होते. सो ब्रिटिशांचा खरा उद्देश पैसा कमवणं, म्हणजे आता तेव्हा ब्रिटिश होते, आत्ताच्या ह्या कंपन्या ज्या असेल, अदानी असेल, अंबानी असेल, यांचाही उद्देश पैसा कमवणं हा उद्देश आहे. आणि म्हणून लोककल्याणकारी, वंचित उपेक्षित समाजाच्या कल्याणाचं हित जपणारं सरकार देशात असलं पाहिजे. उद्योजक कंपन्यांचं हित जपणारं सरकार असलं की हे ब्रिटन म्हणजे बाहेरचे फक्त विदेशी आहे तेच काय लुटतात असं थोडी आहे, देशातले पण लुटतात. समजलं की नाही. सो हा मुद्दा लक्षात घेतला इथे आपण. आता पुढे जाऊ. ब्रिटिश राजवटीत भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम. आता हे सगळे परिणाम आहेत, ज्यात आर्थिक परिणाम आहेत, इतर उद्योगधंद्यावर झालेले परिणाम, हस्तउद्योगावर झालेले परिणाम, असे वेगवेगळे फोल्डर करून तुम्हाला ते अभ्यासता येईल. ठीक आहे. पुढे थेरॉटिकल परीक्षा जर झाली 25 पासून तर हे सगळे डिटेल्स लागतील तुम्हाला. 64 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी विजोड म्हणजे जी जुळत नाही अशी जोडी ओळखा. शंकरराव देव, पुंडलिकजी कातकडे, गंगाधरराव देशपांडे, भास्कर विष्णू काळे. आता ही सगळी नावं मी पण पहिल्यांदाच वाचली. ओके. आता शंकरदेव आहेत हे शंकरदेव वगळता गंगाधरराव देशपांडे, पुंडलिक कातकडे, भास्कर विष्णू काळे खादी उद्योगाशी संबंधित लोक आहेत. म्हणजे आपण बघितलंच नाही, उद्योगधंद्यांकडे दुर्लक्ष नका करू. आर्थिक जो इतिहास असतो ना तो पण अभ्यासायचा, याच्याशी संबंधित असलेली लोक आहेत. चला, बाकी त्यांच्याबद्दल लिहिलंय. आता पुढचा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्सच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखाने समुद्रापलीकडे पेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवले होते. ठीक आहे. आता हे चोल साम्राज्याचं आहे. चोल सम्राटाचं आहे. हां, तंजावरचे चोल. ठीक आहे. पल्लवचे मांडलिक होते. चोलांनी नौदलांचा विकास केला. भारतीय व्यापार आग्नेय आशियामध्ये वाढवला. राजेंद्र चोल पहिला. आणि त्यांनी इथे हा जो उल्लेख आहे तो लक्षात घ्या. गंगेपर्यंतचा प्रदेश, गंगा नदीपर्यंतचा प्रदेश त्यांनी जिंकला होता. आणि त्याच्यानंतर गंगाई कोंडा चोलापुरम, तिथलं पाणी, गंगेचं पवित्र पाणी असं त्यांनी आणलं आणि त्या नवीन राजधानी तयार करून गंगाई कोंडापुरम नावाची नवीन कॅपिटल त्यांनी तयार केली होती. ओके. सो हे राजेंद्र चोल पहिला, चांगलं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे चोल घराण्यातल्या असे काही महत्त्वाचे घटना. बाकी आता इतर डिटेल्स आहेत, सोमेश्वर तिसरा आणि ऑल. चला. सो मित्रांनो, आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे या माध्यमातून की कशा पद्धतीनं प्रश्नांची आज, म्हणजे आधी कसं होतं आपलं 1857चं उठाव ते 1947 पर्यंत, मग सारखं आपलं ते ब्रिटिश गव्हर्नर केले, गव्हर्नर जनरल केले, मग जहाल, मग मवाळ, मग गांधी आणि इरा आणि झालं, संपला इतिहास. नाही. आता पाहिलं तुम्ही, आधुनिक भारतावर एक ब्रिटिश साम्राज्यावर एकच प्रश्न आला आहे. उरलेले 14 प्रश्नातले 7 प्रश्न मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहासावर गेले. सो हा बदलता जो ट्रेंड आहे तो लक्षात घेऊन अभ्यासाकडे आपल्याला पुढे जावं लागेल. आणि हा एक स्टॅटिक विषय आहे, व्यवस्थित तयार केला म्हणजे मध्ययुगीन आणि प्राचीन हा इतिहास अवघड नाही आहे मित्रांनो. तो व्यवस्थित केला तर व्यवस्थित मार्क्स त्याच्यामध्ये कव्हर करता येऊ शकतात आणि आधुनिकमध्ये तर नक्कीच करता येऊ शकतात. सो सब्जेक्ट वाईजही तुम्हाला जर समजा बॅचची एखादा विषय तुम्ही वाचून कळत नाही आहे, लक्षात राहत नाही आहे, तर तशी तुमच्याकडे आपल्याकडे व्यवस्था आहे किंवा प्री फोकस बॅचसुद्धा असणार आहे. ओके. याचे सब्जेक्ट वाईज सेशन आपले सुरू झालेत. ओके. प्री फोकस बॅच, एखाद्याचा अभ्यास झाला आहे, फक्त टेस्ट सिरीज लावायची. टेस्ट सिरीज 7 जानेवारीपासून सुरू झाली आहे. कंबाईन प्री आणि मेन्स इंटिग्रेटेडही आहे आणि प्री फोकस बॅच पण आहे, तर ती पण तुम्हाला लावता येईल. कंबाईनचा अभ्यास झाला आहे, टेस्ट सिरीज लावायची आहे. 11 फेब्रुवारीपासून टेस्ट सिरीज आहे. इतर मागास बहुजन कल्याणची बॅच आहे, लाईव्ह बॅच असणार आहे मात्र ही. ठीक आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. त्यानंतर फक्त इतिहास लावायचा आहे, तर हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा.
तर ज्याचं तुम्हाला फक्त जेवढं लावायचं आहे ते पण लावू शकता. ते पर्टिक्युलर वेगवेगळे कोर्स पण अवेलेबल आहे. या संदर्भानं काहीही माहिती तुम्हाला अपेक्षित असेल तर हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, ही संस्थेची वेबसाईट आहे आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याला स्टडी मटेरियल इतर साहित्य तुम्हाला शेअर केलं जातं. मित्रांनो, हे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर तुमचे अभ्यासाचे मित्रांचे ग्रुप्स असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना शेअर करा. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढील लेक्चरची माहिती तुम्हाला मिळेल. आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते अवश्य टाका. लेक्चर आवडलं असेल तेही टाका. काही सूचना असतील त्याही टाका. थँक्यू मला जॉईन केल्याबद्दल. पुढच्या लेक्चरमध्ये भेट होईल. सो आता आपले राज्यसेवेचे 5 PYQचे सेशन होते, ठरल्याप्रमाणे ते झालेत. आता कंबाईनचे 5 घेणार आणि मग आपला टॉपिक जो आहे तो सुरू होणार. सो हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये भेट होईल. थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. थँक्यू.